नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी नवीन पदभरती होणार आहे त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट म्हणजे की किती जागा रिक्त आहेत सध्याच्या जागा आणि ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिले तर ही माहिती देईन मी तुम्हाला की पदभरती किती पदं सध्या मंजूर आहेत, किती रिक्त पद आहेत त्याची माहिती देईन. तर बघा, सप्टेंबर 2024 अखेर म्हणजे इथे जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग भेटलेली होती. ओके, वेटिंगचे काही विद्यार्थी सोडले तर सगळ्यांना जॉईनिंग भेटलेली होती तोपर्यंत सगळ्यात सांगतो. तर याच्यानुसार जर बघितलं तुम्ही, तर मंजूर पदं जी आहेत ती आहेत 9,785 एवढी मंजूर पदं आहेत. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चंद्रपूरची 642 पदं आहेत, गडचिरोली 779 पदं, नागपूरमध्ये सगळ्यात जास्त पदं आहेत ती 1698 पदं असणार आहेत. त्याच्यानंतरनं 992 पदं आहेत ती अमरावतीची असणार आहेत. यवतमाळची 621 पदं. त्याच्यानंतरनं प्रमुख वनरक्षक जे ऑफिस आहे तिथे 4 पदं. त्याच्यानंतरनं पुण्यासाठी 395 पदं, धुळ्यासाठी 738 पदं, नाशिकसाठी 630 पदं, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरसाठी 782 पदं, ठाण्यासाठी आहेत नागपूर खालोखालच ते आहेत 1510 पदं आणि कोल्हापूरसाठी आहेत 754 पदं. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, आता हे मंजूर पदं टोटल एवढी आहे तिथेच तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पदं भरती किती जणांची झालेली आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये 596 पदं भरलेली आहेत. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 762 पदं आहेत, नागपूरमध्ये 1611 पदं आहेत, 725 पदं अमरावतीमध्ये आहेत, 593 पदं जी आहेत ती यवतमाळमध्ये आहेत, 3 पदं मुख्यालयामध्ये आहेत. त्याच्यानंतरनं 379 पदं आहेत ती पुण्यामध्ये आहेत, ती 520 पदं आहेत ती धुळ्यामध्ये आहेत, 652 562 पदं जी आहेत ती नाशिकमध्ये आहेत, 732 पदं आहेत ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, 1219 पदं ठाण्यामध्ये आहेत आणि 725 पदं जी आहेत ती आहेत कोल्हापूरमध्ये. रिक्त पदं जर बघितली तर ती आहेत, आता सगळ्यात बघितलं तर ते टोटल पदं 1385 एवढी रिक्त पदं आहेत ती सरळ सेवेने भरली जाणार आहेत. आता 46 पदं चंद्रपूरसाठी, 217 पदं गडचिरोलीसाठी, 87 पदं नागपूरसाठी, 267 पदं जी आहेत ती आहेत अमरावतीसाठी. त्याच्यानंतरनं 68 पदं जी आहेत ती आहेत यवतमाळ मुख्यालयात 1 पद, 16 पदं आहेत पुण्यासाठी. त्याच्यानंतर 218 पदं धुळ्यासाठी आहेत, 68 पदं नाशिकसाठी, 50 पदं छत्रपती संभाजीनगर, 251 पदं जी आहेत ती ठाण्यासाठी, 29 पदं ही जी असणार आहेत ती आहेत कोल्हापूरसाठी. आता ही पदभरती आहे तर आता 58 पदं एवढी रिक्त आहेत. आता जर बघितलं मागची पदभरती जी झाली होती तुम्ही बघाल तुम्ही, तर मागच्या पदभरती जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये जर जाहिरात बघितलं तर ती किती पदांची होती तेही बघूयात आपण. आता हे इथं सगळं यांनी माहिती दिलेली आहे. रिझल्ट आहेत, हे आहेत जाहिरात आहे, फॉरेस्ट गार्डची जाहिरात आहे. बघा, कोण पदभरती करू शकतो त्याची तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही आहेत 2138 पदं एवढी काय की सध्या त्यांनी पदभरतीमध्ये ठेवली होती. याच्यामध्ये जर बघितलं तर 1300 पदं, जवळपास 1400 मध्ये 7 त्रिक 21 जर पकडलं तर याच्यापेक्षा वन थोडीशी पदं कमी आहेत, म्हणजे 700 जवळपास पदं काय आहेत की 700 पेक्षा 800 थोडीशी कमी पदं आहेत त्याच्यामध्ये, जरी रिक्त पदं तरी हरकत नाही. 1300 पदंही खूप आहेत सध्या तरी. मागची 2100 पदांचीच पदभरती झाली आहे याच्यामध्ये. आता कोण कोण फॉर्म भरू शकतं ते सांगेल. तर शैक्षणिक पात्रतेमध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये 12वी तुम्हाला पाहिजे, कमीत कमी 12वी असेल. त्याच्यामध्ये विज्ञान किंवा गणित किंवा अर्थशास्त्र किंवा भूगोल यापैकी कोणता तरी एक विषय तुम्हाला असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला 12वी पाहिजेच थोडक्यात. त्याच्यानंतरनं एस टीचे उमेदवार असेल तर 10वी असेल तरी ते फॉर्म भरू शकतात. माझी सैनिक 10वी असले तरी ते फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतरनं जर बघितलं म्हणजे कुठलीही 10वी कमीत कमी, कमीत कमी 12वी तुम्हाला चालणार आहे. ओके. मराठीचे ज्ञान आवश्यक असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 27 असणार आहे ओपनसाठी आणि बाकीसाठी 32 वर्षे ही असणार आहे. त्याच्यानंतर प्रकल्पासाठी हे तर नॉर्मलच नियम आहेत. त्याच्यानंतर फिजिकलसाठी बघितलं तर मुलांच्या बाबतीत जर पाहिलं तर हे 163 उंची असणार आहे, छाती 79 आणि 84 म्हणजे फुगवल्यानंतर 84 म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि वजन जे आहे ते BMIच्या इंडेक्सनुसार त्यांचं वजन पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी 150 एवढी उंची कमीत कमी पाहिजे, बाकी काही स्टँडर्ड त्यांना नसतात. त्याच्यात एस टी कॅटेगरीमध्ये 152.5 एवढी उंची असली पाहिजे आणि महिलांची 145 असली पाहिजे. मुलांची छातीचं परत तेच सेम असणार आहे, 79 आणि 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. हे डोळ्यांच्या बाबतीत दिलेलं आहे.
तर मी नागपूरचा असल्यामुळे याच्यासाठी तुम्हाला मी नक्कीच प्रयत्न करणार आहे, ही जाहिरात लवकरात लवकर यावी यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, की तुमची तयारी कंटिन्यू ठेवायची आहे. कंटिन्यू ठेवायची आहे. हे बाकीची गोष्टी मी तुम्हाला सांगेल, की पेपर कसा असतो, कोणत्या पेपर, कोणतं पुस्तक वापरायचे, सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. ओके. 120 मार्काचे तुम्ही जर बघाल तर 120 मार्काचे पेपर असतो आणि 80 मार्काचा ग्राउंड असतो याला. 80 मार्काचा ग्राउंड असतं. सगळ्या गोष्टी सोप्या असतात. फक्त तुम्ही तयारी तुमची ग्राउंडची चांगली करा. नक्कीच तुम्हाला यश भेटेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.